चला आज मी तुम्हाला एक रामाची स्टोरी सांगतोय। एक दिवशी काय झालं, राम, सीता, लक्ष्मण जंगलात राहत होते। त्यांनी म्हणलं की आपण एक झोपडी बनवून राहू। त्यांनी झोपडी बनवली राहिले। मग काय झालं, त्या दिवशी तिथे एक हरीण आली होती, गोल्डन कलरची होती ती। मग ती सीताने म्हणली रामाला की ती हरीण आपल्या घरी आण। मग राम म्हणला सीता थांब मी आणतो। राम पळत पळत गेला, तो हरीण पळायला लागली। मग त्या हरीणला आणायला मग सीता म्हणली की लक्ष्मणला, लक्ष्मण लक्ष्मण तू आणतास रामाला। मग लक्ष्मण म्हणला सीता माते तुम्हें छोड़कर मैं नहीं जा सकता। मग ऐकली नाही सीता जा म्हणली तिथे एक। मग रामांनी लक्ष्मणांनी लक्ष्मण रेषा लिहिलं। मग आणि सीताला सांगितलं की ह्या लक्ष्मण रेषाच्या पुढं आलीस तर यायचं नाही, ह्या लक्ष्मण रेषाच्या पुढं। ठीक आहे म्हणून गेला लक्ष्मण गेला। लक्ष्मण जाऊन शोधत शोधत आले दोघं। पण तिथं रावण आला भिक्षान दे माते म्हणून। पण भिक्षान द्यायला गेली तर तिचं भिक्षानच पाडलं आणि तिला घेऊन गेलं। मग तिथे एक जटायू पक्षी होता। मग त्या जटायू पक्षीला सीताने म्हणलं मला वाचव। मग जटायू पक्षी वाचवायला गेला, पण त्या जटायू पक्षीचं पंखच कापले। मग तिथं राम राम म्हणत होता जटायू पक्षी। मग राम लक्ष्मण आले तिथं आणि राम म्हणला की त्याला तुला कोणी मारलंय। मग तो जटायू पक्षी सांगितला की असं रावणाने सीताला नेलंय आणि मला मारले। मग रामाने असं म्हणून आशीर्वाद दिला की तुझा पुढचा जन्म चांगला होईल। मग असं म्हणून गेला लंकेला राम आणि मग रावणासोबत युद्ध झालं। रावण मेला आणि मग सीताला आणलं। थँक्यू।